रिसेंटली सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर डिस्कस झालेला टॉपिक आहे. KDMCच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका ज्युनियर गायनेकॉलॉजिस्ट तिथे अवेलेबल RMO आणि स्टाफ यांच्यावर पॉलिटिकल पार्टीकडून झालेला हमला. आता बेसिकली इथे डिस्कस करण्याचे मुद्दे कोणाची चूक आहे, कोण चूक आहे, कोण बरोबर आहे, याचं कोणाला VIP ट्रीटमेंट मिळते, डॉक्टर्स आर इन डिप्रेशन, ही सगळी बाजू एका बाजूला. पण मेन प्रश्न आहे असं का घडलं, कारण डेफिनेटली ही गोष्ट रिपीट होऊ शकते. आता ज्या ज्युनियर डॉक्टर तिथे अवेलेबल होत्या, तर पहिली गोष्ट तर KDMCचे जे KDMC काय कुठल्याही कॉर्पोरेशनचे जे मॅटर्निटी होम्स आहेत किंवा जे स्मॉल हॉस्पिटल्स आहेत ज्याला रेफरल सेंटर्स आहेत लाईक शिवाजी हॉस्पिटल और सायन वगैरे, तर अशा ठिकाणी काही लिमिटेशन्स आहेत फॉर द डॉक्टर्स टू वर्क. ओके, सो त्याच्यामध्ये सोनोग्राफी ही 4 नंतर किंवा एका स्पेसिफिक टाईम नंतर अवेलेबल नसते. त्यानंतर आलेल्या पेशंटला जर सोनोग्राफीची आवश्यकता असेल तर आयदर ती दुसऱ्या दिवशी किंवा अर्जंट असेल तर बाहेर पाठवून करावी लागते. अशा वेळेला त्यांना वेळ लागू शकतो तिथे, आणि नंतर जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा तिथे अवेलेबल असलेल्या डॉक्टरांना त्यावरून डिसिजन घ्यावा लागतो. सिमिलर थिंग हॅपन्ड ओव्हर हिअर. तो रिपोर्ट आल्यानंतर जेव्हा त्या डॉक्टरांना कळलं की ही केस थोडीशी क्रिटिकल आहे आणि आपण ही केस इथे मॅनेज केली तर बेबीला NICU लागू शकतं. सो बेबीला जर NICU लागू शकतं जे आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, तर अकॉर्डिंग टू हर नॉलेज शी थॉट की ह्या पेशंटला आपण हायर सेंटरला रेफर करावं, और इट कॅन बी आयदर शिवाजी हॉस्पिटल और सायन हॉस्पिटल, जे काही रेफरल सेंटर आहे. सेकंडली, हा डिसिजन त्यावेळेसचा डिसिजन होता. त्याच्यात त्या डॉक्टरांनी त्या पेशंटला ट्रीटमेंट डिनाय नाही केली होती. तिथे त्यांनी सांगितलं होतं की हे आमचे लिमिटेशन्स आहेत. आता पेशंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं तर पेशंटला या गोष्टीचा राग आला की आम्ही इथे दाखवत असताना सडनली आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला काय जायचं. आता इथे रॅदर दॅन इन्व्हॉल्विंग सम पॉलिटिकल पार्टी और एक्सटर्नल एजन्सी इन टू दिस, ज्या डॉक्टरांना आपण दाखवतोय, ज्या हॉस्पिटलमध्ये आपण दाखवतोय, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याशी काही बोलणं करून व्यवस्थित डिस्कस करून हा डिसिजन पहिली गोष्ट तर घेता आला असता. नाव वेन इट कम्स टू अ पॉलिटिकल पार्टी, चला ठीक आहे, तुमचे चांगले संबंध आहेत, तुम्ही बोलवून घेतलं, पण त्या ठिकाणी सगळ्यांचे थोडेसे इगो क्लॅशेस जर बाजूला ठेवले आणि काहीतरी समन्वय साधण्यासाठी जर बोलणं केलं गेलं की का तुम्ही सांगताय डॉक्टर या पेशंटला जाण्यासाठी, मी इथला कॉर्पोरेटर आहे, मग त्यांनाही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या काही ज्या त्रुटी आहेत किंवा जे काही लिमिटेशन्स आहेत तेही कळले असते. याच्यामध्ये कुणावर तरी माझंच बरोबर किंवा कुणी माझंच बरोबर असं प्रूव्ह करून तिथे डॉक्टरांवर व्हायलन्स करून त्या पेशंटना जी अँझायटी पॅनिक झालं, या सगळ्या गोष्टींनी फायनली अचीव काय झालं. म्हणजे माझा शेवटी असा प्रश्न आहे की हे सगळं झाल्यानंतर त्या पेशंटची तिथे डिलिव्हरी होऊ शकली का, तर मोस्टली तरी नाही. त्यानंतर त्या डॉक्टरांच्या आयुष्यावर जो परिणाम झाला ॲट प्रेझेंट की त्यांना डिप्रेशन आलंय. नॅचरली तुम्ही जेव्हा एखाद्या फील्डमध्ये एंटर करता तेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करण्याच्या हेतूने तिथे जॉईन होता. जेव्हा तुम्हाला असा कुठला तरी इन्सिडेंट सहन करावा लागतो, तुम्हाला आयुष्यात खूप मोठा सेटबॅक बसतो. आणि मला असं वाटतं त्याच प्रकारे या दोन्ही डॉक्टरांना तो बसलेला आहे. त्याच्यावर जाऊन मला तर असं वाटतं तिथल्या स्टाफलाही बसलेला आहे, कारण तिथला स्टाफही खूप भावूक आणि अँक्शियस झाल्यासारखा वाटलं. ज्या आई वडिलांनी त्या मुलीला शिकवण्यासाठी जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याच्यावर पण ताशेरे ओढले गेले, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. सो हे कितपत योग्य आहे. आपण एक गाणं म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठला माणूस कुठल्या माणसाशी माणसासारखा वागला हा विचार करण्याची आपल्याला खरंच बेसिकली गरज आहे. चूक, बरोबर, माफी या सगळ्यांना शेवटी काहीच किंमत उरत नाही जर त्याने कुणाचं आयुष्य परमनंटली डॅमेज झालेलं असेल. त्या 2 डॉक्टरांना पुन्हा एखाद्या ठिकाणी जाऊन जॉब करणं किती अवघड होणार आहे. आज ज्या कॉर्पोरेटर सरांनी हे सगळं केलं आहे त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं, त्यांचंही BP शूट झालं, त्यांनाही न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे. आणि अजून पेशंटचे अपडेट्स तर माझ्यापर्यंत तरी नाही आले, पण डेफिनेटली द पेशंट ट्रीटमेंट ऑल्सो मस्ट बी डिलेड बिकॉज ऑफ द इन्सिडेंट्स. सो यातून अचिव्हमेंट कुणाला काय मिळाली हा मेन प्रश्न आहे. आणि वेदर हे सगळं सुरू व्हायला तिथे जो बेसिक प्रॉब्लेम होता, त्या हॉस्पिटलचे जे लिमिटेशन्स होते त्याच्यावर चर्चा पुन्हा केली जाणार आहे का, हेही आपण विचार करण्याची गरज आहे. कारण जेव्हा आम्ही सगळेच जण आमच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या काळामध्ये कुठल्या ना कुठल्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो आणि आम्हाला हेही माहिती आहे आपली लोकसंख्या, आपलं पेशंट लोड खूप जास्त आहे, त्या मानाने आपल्याकडे पासआउट होणारे, काम करणारे डॉक्टर हे बऱ्यापैकी कमी आहेत. आणि एक नियमावली असते कॉर्पोरेशनची प्रत्येक हॉस्पिटलची, त्यांनी एक सेट करून दिलंय
की तुम्ही इतक्याच लेवलपर्यंत केस तिथे हँडल करू शकता. क्रिटिकल असेल तर ज्या ठिकाणी ICU आहे, जिथे निओनेटॉलॉजी युनिट आहे, जिथे सर्जन्स, अजून दुसरे ज्यांना रेफरन्स लागू शकतो असे डॉक्टर अवेलेबल आहेत, अशा ठिकाणी पेशंट रेफर करण्याची नियमावली खरंच आहे आणि त्यानुसारच हे सगळे मॅटर्निटी होम्स ॲक्टिवेट होतात. बेसिक अंडरस्टँड करून घेण्याची गोष्ट ही आहे की या मॅटर्निटी होम्सची रचना त्यांनी का केली आहे की जे आपले रेफरल सेंटर्स आहेत, जे मेडिकल कॉलेजेस आहेत, जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, ॲटलिस्ट अनकॉम्प्लिकेटेड डिलिव्हरीज जर डॉक्टरांनी व्यवस्थित या ठिकाणी पार पाडल्या तर त्यांच्यावर होणारं लोड थोडंसं कमी होईल. सेकंडली, आपलं जे मेन टार्गेट आहे की प्रत्येक पेशंटला, प्रत्येक गरोदर बाईला व्यवस्थित लसी मिळाव्यात, तिची सेफ डिलिव्हरी व्हावी, तिचं बाळ व्यवस्थित असावं आणि तिची हॉस्पिटल डिलिव्हरी व्हावी, हे जे आपलं टार्गेट आहे ते अचीव्ह करण्यासाठीचा उद्देशही आपला त्यातून सॉल्व्ह होतो. सो हॉस्पिटल्स उघडलेत आपण लोकांसाठीच, पण कुठेतरी लोकांकडूनही एक अपेक्षा आहे की आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातोय त्याचे लिमिटेशन्सही समजून घ्या आणि त्यानुसार डिसिजन घ्या. आणि कुठलाही डिसिजन एकमेकांवर ॲग्रेसिव्ह होऊन घेता येत नाही. समजून उमजून जर आपण वागलो तर कदाचित आपल्याला हे डिसिजन घेणं खूप सोपं होईल. त्यामुळे कोण बरोबर, कोण चूक, कोण माफी मागते, सोशल मीडियावर जे काही सर्क्युलेट होते त्याच्यावर प्रत्येकाच्या कमेंट्सही मी वाचल्या. काही जण या बाजूने देतात, काही जण त्या बाजूने देतात, पण कमेंट्समधून आपल्याला सोल्युशन मिळत नाही, हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे. सो वी शुड ॲक्च्युली लुक फॉरवर्ड अँड फाइंड आउट सम सोल्युशन टू दिस, बिकॉज हे सगळं करून तो जो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे, पण सोल्युशनने हा प्रॉब्लेम डेफिनेटली सॉल्व्ह होईल आणि आपण अशा घटना फ्युचरमध्ये अवॉइड करू शकू. आपण आपलंच राज्य, आपलंच स्टेट, आपलंच KDMC, आपलंच TMC, आपलंच BMC त्याने मजबूत करणार आहोत. आणि फायनली प्रत्येकच माणसाला काहीही झालं तरी आजारी पडल्यावर डॉक्टरांची गरज लागतेच ना. कुणी हे म्हणायला सांगत नाही आहेत की डॉक्टर देव आहेत. हे लक्षात ठेवा, डॉक्टरही माणसंच आहेत, त्यांनाही भावना आहेत. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही देव आहात, तुम्ही सगळं करायला पाहिजे. नाही, असं नाही होऊ शकत. आपल्याला देव सुद्धा सगळ्या ठिकाणी भेटू शकत नाही. त्याला सुद्धा भेटण्यासाठी शेवटी आपल्याला स्वर्गातच जावं लागतं ना. सो आपण धावा करतो आपल्याला मॉरल मिळण्यासाठी. सो म्हणून डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि डिस्कशन करून हा मार्ग सिनियर्ससोबत बसून काढला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. थँक्यू.